नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. पोट्यो, आपण राज्यघटना पाहून राहिलो होतो. एक एक टॉपिक बरोबर जमवत आणून राहिलो आपण. रप कचो घेतले 3 टॉपिक. भारतीय राज्यघटनेचा प्रवास पाहिला, भारतीय राज्यघटना समितीची निवडणूक पाहिली, त्याच्यानंतर भारत पाकिस्तानची फाळणी झाली, तर पाकिस्तानची संविधान सभा अलग झाली, भारताची अलग झाली. भारताच्या संविधान सभेची म्हणजे जो अखंड भारत होता, आताचा पाकिस्तान आताचा बांगलादेश, त्याची संविधान सभेची निवडणूक झाली. 389 लोक निवडून आले होते. पाकिस्तान वेगळ्या गेल्यामुळे आपल्या संविधान सभेची सदस्य संख्या कमी झाली. 299 सदस्याच्या संविधान सभेनं या आताचा जो भारत अस्तित्वात आहे त्याची राज्यघटना तयार केली. आणि मग भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका म्हणजे भारतीय लोकायले का द्यायचा आहे, भारतीय लोकायले या राज्यघटनेतून आपल्याला का द्यायचा आहे, याचा सारांश पहिलेच लिहिण्यात आला. का आपल्याला भारतीय संविधानातून भारतीय लोकांना का द्यायचा आहे हे त्या उद्देश पत्रिकेतून, प्रस्तावनेतून राज्यघटना समितीसमोर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठेवलं. आपल्याला विचारते का भारताच्या संविधान मध्ये उद्देश पत्रिका जी आहे ते कोणी लिहिली, तर लिहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. उद्देश पत्रिका काय, तर उद्देश पत्रिकाले बऱ्याचशा लेखकांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणला आहे. का म्हणला आहे? आत्मा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा ह्या कलम 32 म्हणला आहे. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, हे वेगवेगळे शब्द आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा कायले म्हणलं, तर ते कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क म्हणजे तुम्हाला जे वर्त मूलभूत अधिकार दिले आहे 5, हे जर कोणी हिसकावून घेत असन, याचं उल्लंघन करत असन, तर सरकारच्या उरावर नाचता येते. त्याला म्हणते घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाता येते कलम 32 नुसार. पण इथं जे लेखो ठीक आहे उद्देश पत्रिका आहे, बऱ्याचशा राज्यघटनाकारांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे भारताची उद्देश पत्रिका, इट इज इक्वल टू प्रस्तावना आणि इट इज इक्वल टू ठीक आहे सरनामा. 3 शब्द आहे. सरनामा इज इक्वल टू प्रस्तावना आणि इज इक्वल टू उद्देश पत्रिका. उद्देश पत्रिका येईन कधी पेपरले, कधी सरनामा येईन, तर कधी ठीक आहे काय येईन प्रस्तावना येईन. ते बरोबर पाहिजे. भारतीय राज्यघटना लिहिली तर भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीच्या पेजवर भारताची उद्देश पत्रिका दिली आहे. पण संविधान सभेनं त्याला मंजुरी देऊन भारतीय राज्यघटना ह्या भारतीय राज्यघटना ठीक आहे भारताच्या राज्यघटनेची उद्देश पत्रिका ह्या भारतीय राज्यघटनेचा भाग नव्हती असे सुप्रीम कोर्टानं 3 वेळा न्याय निवाडे दिले. ठीक आहे, 3 खटले सुप्रीम कोर्टात या उद्देश पत्रिकेसाठी गेले होते. आणि त्याचा एकच मागणी होती का उद्देश पत्रिका हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे का हे तुम्ही सांगा. आणि राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये टाकला आहे का भारतीय संविधानाच्या कोणत्याही कलमात बदल करता येते. मग भारतीय उद्देश पत्रिकेत करता येते का. तर भारताची राज्यघटनेत भारतीय लोकांना कोणते मूलभूत अधिकार द्यायला पाहिजे, सरकारनं कसं वागायला पाहिजे, भारतीय लोकांना कसं वागायला पाहिजे, लोकांना या देशात स्वतःचे स्वातंत्र्य आजमावत असताना त्याला कोणते मूलभूत अधिकार देणं आवश्यक आहे. त्याला सरकारनं जर एखादं चुकीचं धोरण आखलं तर त्याला शांततापूर्ण निदर्शने या भारतात करता आली पाहिजे. जर सरकारच्या एखाद्या निर्णयाचा विरोध करता आला तर त्याला 4 चौकामध्ये सभा घेता आली पाहिजे. सभेचं स्वातंत्र्य दिलं, सरकारच्या विरोधात टीका करण्याचं स्वातंत्र्य दिलं, वृत्तपत्रात सरकारच्या विरोधात लिखाण करण्याचं स्वातंत्र्य दिलं. तुम्ही स्वतःच्या पुस्तकातून सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करू शकता. फक्त शिवा मारता येत नाही नाही तर द्या शिवा लेखो ठीक आहे, आनंद उपाद घरावर गोटी म्हणजे तुम्हाला टीका करता येते. मग सरकारचं कुठं चुकलं हे सरकारला सांगता येते. आता शेतकऱ्याचं एवढं मोठं आंदोलन झालं हे केवळ राज्यघटनेत दिलेल्या अधिकारामुळे झालं. नाही तर असं आंदोलन तुम्हाला सांगतो जर संविधानानं अधिकार नसते दिले. राज्यघटना म्हणते 19व्या कलमात का या भारतात तुम्हाला सरकारच्या विरोधात सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करायची असेल तर शांततापूर्ण निदर्शन करता येते, सरकारच्या विरोधात भाषण देता येते, सभा करता येते. या भारतात कोणती संघटना तुम्हाला कुठेही स्थापन करता येते. समजलं का. हे संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य आहे. या भारतात कुठेही भारतभर फिरता येते. घे चोट्ट्या तुझे पैसे फिरत भर ठीक आहे, ढोराडुकरासारखा कुठं फिरायचं आहे.
तर भारतात कुठेही स्थायिक होण्यास स्वातंत्र्य, कोणताही धर्म केव्हाही स्वीकारण्यास स्वातंत्र्य, हे मी तुम्हाला सांगीनच जेव्हा मूलभूत अधिकार येईन तेव्हा. पण भारतीय लोकांना का द्यायचा आहे या राज्यघटनेतून, आणि ठीक आहे त्याचा सारासार विचार करून ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा सरनामा तयार केला. या सरनाम्यावर आधारित साध्या भाषेत भारतीय राज्यघटनेचा सारांश 100 शब्दात मांडला. कायच्यात? भारताच्या उद्देशपत्रिकेत. म्हणून उद्देशपत्रिका लई खतरनाक आहे. म्हणून सकाळची 11 वाजताची प्रार्थना असली का शाळेत म्हणून घेते, आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. पण आमच्या चोट्ट्या पोट्ट्याले कधीच सांगितल्या जात नाही का हे जे पोट्ट्या आहे अबे उद्देशपत्रिकाच्या शब्दाचा अर्थ PhD करता येईल एवढाले एक एक शब्द भारी आले को संविधान सभेत. ठीक आहे, या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. ठीक आहे, आणि भारतीय राज्यघटना हा भारतीय राज्यघटनेची भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग नव्हता म्हटलं. मग साधे प्रश्न येते, खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर 1973 पर्यंत केशवानंद भारतीच्या खटल्यापर्यंत सुप्रीम कोर्टानं न्यायनिवाडा दिला होता का भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका किंवा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग नाही आणि याच्यात कलम 368 नुसार दुरुस्ती करता येणार नाही. समजलं का?